सर्वांना नमस्कार. तुमच्या सर्वांच्या कमेंट्स मी वाचत असते आणि खरंच खूप छान वाटतं. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 38 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आणि कथा पूर्ण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. बापरे, एखाद्या व्हायरसपेक्षाही डेंजरस आहे ही बाई. एकदा घरात घुसली की जायचं नावच घेत नाही. एक वेळ तो व्हायरस ही लाजून निघून जाईल, पण हिला कशाचीच लाज वाटत नाही. अर्जुनने दार लावत सुटकेचा निश्वास सोडला. मयू, ही ना AK-47 पेक्षाही डेंजरस आहे बरं का. मयुरी अजूनही त्यालाच हसत होती आणि म्हणाली, हो ना हो, ती खूप भयानक आहे. कधीही काहीही बोलते. अगं, बोलता बोलता ओल्या झाडाला पण आग लावेल ती, आणि वरून आता कसं वाटतंय असं त्यालाच विचारत बसेल. तिचा काहीही नेम नाही बाबा. आता तू बघच, मी तुला लिहून देतो त्या मानेबाईच्या मुलीचं लफडं. मला माहीत आहे, पण मी कोणालाही सांगितलं नाही असं म्हणत म्हणतच गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवलं असेल बघ तिनं, तेही फक्त 24 तासात. अरे बापरे, मग आपलं हो, तेही सांगणार की ती सगळीकडं. मयुरीला आता टेन्शन आलं होतं. आपलं काय लफडं आहे का गं? चांगलं देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं 1000-2000 माणसात मी तुझ्याशी लग्न केलं आहे. हो, कळलं मला ते. सारखं सारखं काय सांगता माझ्या लग्नाची कथा, तीही मलाच, ती चिडत म्हणाली. आता तुला काय झालं गं वैतागायला? अहो, खरंच मला टेन्शन आलंय. काय म्हणतील लोक? काय विचार करत असतील आपल्याबद्दल? अगं, लोक काय म्हणतील ते म्हणू दे, लोकांचं कामच आहे ते. आणि आपण दोघे नवरा बायको आहोत. उलट तिलाच सगळे वेड्यात काढतील. आता कळलं ना तुला मी तिला का घरात घेत नाही ते? आणि आता पुन्हा तिला जर घरात घ्यायचं की नाही हे तूच ठरव. मी नसलो की ती येते, मला माहीत आहे, कारण तू तिला येऊ देतेस. हिच्यामुळे ना स्वतःच्या घरात पण प्रायव्हसी नाही उरली आपली. तूच तिला खूप खूप गोड बोलत असतेस ना. मी बोललो तर जाऊ द्या हो, जाऊ द्या हो, शेजार धर्म आहे, आता भोगा शेजार धर्माची फळं, तो तिला चिडून म्हणाला. आणि ती खाली मान घालून गुपचूप त्याचा ओरडा खात होती. आणि इतक्यात त्याला अमितचा फोन आला. त्याच्याशी बोलण्यासाठी म्हणून अर्जुन बेडरूमच्या गॅलरीत गेला आणि इतक्यात पुन्हा बेल वाजली. आणि आता मयुरी दार उघडायला घाबरत होती. पुन्हा जर तीच बाई असेल तर? तिला आत घेतली म्हणून मला अर्जुनराव कच्चेच खातील. काय करू, उघडू की नको, यातच 5 मिनिटे गेली. बेल वाजायची थांबली. तिलाही वाटलं बरं झालं, गेली पिढा एकदाची. पण पुन्हा बेल वाजली. काय करू, दुसरं कोणी असेल तर? काय म्हणतील की घरात असून मुद्दाम दार उघडत नाहीत? काय विचार करतील? उघडू की नको, उघडतेच असं म्हणून तिने आता आठवणीनं मानेवरचे ते लव बाईट्स लपवण्यासाठी खांद्यावरून पूर्ण मान झाकेपर्यंत पदर घेतला. दार उघडणार इतक्यात पुन्हा म्हणाली, नको, नाहीच उघडत. ती बया अजून कोणाला सोबत घेऊन आली असेल तर? आज सॉरी तिच्याशी इतकी चांगली बोलली म्हटल्यावर ती आता ते घरी असताना यायला घाबरणार नाही. पण हे मलाच ओरडतील. आणि पुन्हा तर मग पटापट पटापट लागोपाठ खूप बेल वाजल्या. तसा अर्जुन हॉलमध्ये आला आणि म्हणाला, अगं मयू, काय हे, दरवाजा का नाही उघडत? अहो, मला वाटलं तीच असेल परत तर तुम्ही मला ओरडणार म्हणून, ती गाल फुगवून म्हणाली. अगं बघ तरी कोण आले, कोण आले? आणि तुम्हाला कसं माहीत? सांगतो, आधी दार तर उघडू दे. आणि त्यानं दार उघडलं तसं त्याचे सगळे मित्र त्याला शिव्या घालतच आत आले. साल्या, किती वेळ लावलास दार उघडायला? काय करत होतास काय इतक्या वेळ? हां, दिवसा ढवळ्या, तुला डिस्टर्ब तर नाही ना केलं? असं ते म्हणाले तशी मयुरी लाजून किचनमध्ये पळाली. ते त्याला गुद्दे मारत होते आणि तो, अरे ऐका तरी माझं, असं म्हणत होता. दार उघडत नाही म्हटल्यावर त्यांनी अर्जुनला फोन केला होता आणि अर्जुन पळत हॉलमध्ये आला होता. आणि मग त्याच्या ओठाकडे पाहून अभिजित म्हणाला, अरे हे बघा, हे बघा, काय झालं आहे याच्या ओठांना. आपला शूर शिपाई जखमी झाला आहे. अरे देवा, यांना पण दिसली यांच्या ओठांची खून. स्वारींनी लपवायला नको का? अर्जुनराव पण ना, मास्क घालून यायला काय झालं होतं यांना? आता मयुरीला तर खूप खूप लाज वाटत होती. कुठून बुद्धी सुचली आणि मी असं केलं. नवरा माझा प्रायव्हेट आहे, पण ही प्रायव्हेट गोष्ट आम्ही बाहेर न जाताही पब्लिक होत होती. कोणालाही कळू नये म्हणून तर तो आज घरी राहिला होता, पण आज सगळे त्याच्याच घरी येत होते. काय रे अर्जुन, म्हणून तू आज फॅक्टरीत नाही आलास ना? काय म्हणजे तुम्ही फॅक्टरीत जाऊन आलाय?
मग म्हटलं आज तुला सरप्राईज द्यावं, पण तिथं कळलं की तू आलाच नाहीस आणि आम्हीच सरप्राईज झालो. मग म्हटलं आलोय तर आता तुला भेटल्याशिवाय जायचंच नाही. आणि आजारी आहे की काय कोणास ठाऊक, अंथरुणात झोपला असशील असं आम्हाला वाटलं, पण हा तर चांगला अंगूर खात बसलाय सुट्टी घेऊन. मयुरी त्यांचं सगळं बोलणं ऐकत होती. अर्जुनला त्यांच्या दंग्याने तिचं भानच राहिलं नव्हतं. नुसता गोंधळ घातला होता त्या सगळ्यांनी. मग सचिन म्हणाला, काय रे अर्जुन, कसं झालं हे, आम्हाला पण सांग ना. आणि काही टिप्स पण दे की, आमचं लग्न झाल्यावर आम्हाला उपयोगी येतील तेवढ्याच. मला काय विचारता, आणि आता टिप्स घेऊन त्याचा उपयोग होत नसतो. पाण्यात पडल्यावर आपोआप पोहता येतं तसं लग्न झाल्यावर आपोआप सगळं होतं, कळलं. अर्जुन मुद्दाम हा विषय टाळत होता, पण ते मात्र आज अर्जुनची चेष्टा करायची सोडत नव्हते. कारण असा तो कधी कुणाच्या तावडीत सापडतच नव्हता. एरवी सगळ्यांची फजिती करतो तो, मग आज त्याची फजिती करण्याची संधी कशी सोडतील ते. ए अर्जुन सांग ना, हे कसं झालं. आणि तो म्हणाला, अरे ते माझ्या सब्र करण्याचं फळ आहे रे. एवढं म्हणून तो गप्प बसला. म्हणजे आणि तो विषय टाळत म्हणाला, आत्ताच आलात ना, पाणी वगैरे तरी घ्या आधी आणि मग बोलूया आपण निवांत. नाही, आम्ही काही घेणार नाही, तू सांग आधी. मग मरा तसंच, अर्जुन चिडून म्हणाला. मयुरी नसती तर त्याने कदाचित हे किस्से रंगवून सांगितलेही असते. आणि तो कोणतीही गोष्ट बोलताना लाजत नव्हताच मुळी, पण तिला काय वाटेल म्हणून तो बोलत नव्हता. आज पहिल्यांदा त्याला ऑड वाटत होतं. मग तो त्यांना हळूच म्हणाला, तुम्हाला ऐकायचंच आहे का. सगळे एकसाथ हो म्हणाले. मग चला टेरेसवर. दुपारची वेळ होती, वातावरण पावसाचं होतं, थंड थंड, पण पाऊस नव्हता. सगळे फार उत्सुकतेने त्याच्या मागे गेले आणि मयुरीला हायसं वाटलं. बरं झालं गेले ते. अर्जुनराव आता घेतील सांभाळून त्यांना. आणि वर जाऊन त्यानंच एकेकाची धुलाई करायला सुरुवात केली. हरामजाद्यानो, काय फालतूगिरी लावली रे. सांगणा, ती घरात आहे ना, ती सगळं ऐकत होती. आपली असली फालतूगिरी ऐकून तिला काय वाटेल तुमच्याबद्दल. माझं सोडा रे, मी तर तिचा नवराच आहे, मला ती चांगलंच ओळखते, पण तुमची इमेज जाईल ना. अर्जुनला बायकोसमोर मित्रांची प्रतिष्ठा टिकून राहावी असं वाटत होतं. कारण तो जसा सगळ्यांचा लाडका जानजिगर होता, तसाच ग्रुपमधला प्रत्येक मित्र त्याला तितकाच प्रिय होता. आणि आपल्या मित्राला आपल्या बायकोने सुद्धा नावं ठेवता कामा नयेत असं त्याला वाटत होतं. त्याचं म्हणणं त्यांनाही पटलं. कारण वहिनींसमोर आपली इमेज चांगलीच असली पाहिजे. फाजीलपणा काय तो मित्रासमोर करायचा. आणि त्याचे मित्र त्याला चिडवत म्हणाले, पण तू केव्हापासून हा विचार करायला लागलास रे. आज सकाळपासूनच. सगळ्यांनी एकच रिॲक्शन दिली. अरे आज सकाळपासूनच मला असं वाटलं की ही नवरा बायकोची खाजगी गोष्ट, बाहेर नको जायला. आणि आमचं लाजाळूचं झाड भयंकर लाजतं, तिच्यासाठी म्हणूनच लपवत होतो. पण ती जितकी लपवावी तितकीच वेगात पसरत चालली आहे. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतात ना, ते असं. म्हणून आता असं वाटते की नसती लपवली तर बरं झालं असतं. मग सांगून टाक की. पुन्हा सगळे एकत्र ओरडले. खूपच फालतू आहात रे तुम्ही. शेवटी मित्र कोणाचे, अर्जुनरावांचे. पुन्हा सगळे ओरडले आणि खूप खूप हसायला लागले, अगदी अर्जुनसुद्धा. आणि त्याला मयुरीची आठवण होऊन तो म्हणाला, थांबा आलोच हां. आणि तो खाली निघाला. तसं त्यांनी त्याला पकडलं. कुठे पळतोस. अरे तुमची वहिनी फार खमंग भजी बनवते, आता या वातावरणात किती भारी लागतील. तिला सांगतो ना बनवायला. आलोच. म्हणून तो खाली गेला. आणि किचनमध्ये पाहतो तर तिनं कांदा चिरून भज्यांची तयारी सुरू केलीही होती. आणि गरमागरम चहा शिजत होता. ते पाहून त्याला तिचं फार फार कौतुक वाटलं. अगदी अन्नपूर्णा आहे माझी मयुराणी, असं तो मनातल्या मनात म्हणाला. तिला माझ्या मनातलं सगळं कळतं. आणि त्याला पाहून ती म्हणाली, अहो बरं झालं आलात, मीच फोन लावणार होते. चहा काढते मी, घेऊन जा बरं. हो, अर्जुन म्हणाला. आणि मग ती म्हणाली, अहो ते, त्याच्या ओठाकडे इशारा करत म्हणाली, सांभाळून घ्या ना तेवढं प्लीज. तिला उगाच अपराध्यासारखं वाटत होतं. हो ग, तू नको टेन्शन घेऊ. बघा हां, नाहीतर तुम्हीच सावटपणा करत बसाल. तुमचे मित्र पण तुमच्यासारखेच आहेत.
बापरे, किती दंगा. अगं म्हणून मी त्यांना भूतं म्हणालो होतो, कळलं तुला? हो कळलं, पण तुम्ही मास्क का नाही घातलं? अगं मास्क काढून कधीच फेकलं असतं त्यांनी. आणि अशा गोष्टी जास्त सिरियस घेतल्या ना की समोरच्यालाही चेव चढतो. म्हणून आपणच जास्त सिरियस व्हायचं नसतं. कळलं? तुला किती वेळा सांगितलं, सगळीकडे असंच असतं अगं. पण तुझा लाजळूपणा काही केल्या जात नाही. जा तिकडे, मला बाई लाज वाटते. तिकडेच जातोय, तो हसत हसत म्हणाला. अहो, सांगू नका हां. अगं नाही सांगणार. नक्की ना? हो. मग घ्या माझी शपथ. घेतली माझी शपथ, असं म्हणून त्यानं त्याच्याच डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली. अहो, मला नका हा फसवू. अगं तू आणि मी काही वेगळं आहोत का? तुझी काय आणि माझी काय, असं म्हणून तो चहा घेऊन गेला. चहा घेत घेत चेष्टा मस्करी चालूच होती. लग्नाच्या बाबतीत अर्जुन सगळ्यांना सिनियर होता. पुन्हा अभिजित मुद्द्यावर येत म्हणाला, तो काहीतरी सांगणार होता ना? अभ्या भाड्या, तुझं लग्न तर होऊ दे, मग बघ तुला सुहागरात तरी साजरी करू देतो का. नाही तुझी हालत खराब केली तर अर्जुन हे नाव नाही लावणार. नकोच लावस, कारण आता तुझं दुसरं नाव आहे की तेच लाव. अहो, असं म्हणून सगळे हसत होते. अर्जुनचं लग्न झालं तेव्हाही त्याचे मित्र त्याला असाच फोन करायचे रात्रीचे, त्याची गंमत करण्यासाठी, त्याला डिस्टर्ब करण्यासाठी. पण अर्जुन मात्र फोन घ्यायचा आणि छान निवांत गप्पा मारत बसायचा, कारण त्याची सुहागरात डिस्टर्ब व्हायचा प्रश्नच नव्हता. अर्जुन म्हणायचा, मला हनीमूनची तारीख कळली की मग मी तुम्हाला सांगतो हां. मग घराच्या बाहेर फटाकेच उडवा, पेढेही वाटा, पेपरमध्ये माझं अभिनंदनसुद्धा करा आणि हनीमूनच्या लक्ष शुभेच्छा द्या. हरामखोर मित्र आहेत की शत्रू, जखमेवर मीठ चोळतात. तो बेडवर आणि ती सोफ्यावर. त्यालाच माहीत नव्हतं की ती कधी त्याला स्वीकारणार आणि कधी त्यांचा हनीमून होणार. त्यामुळे सगळे फोन करून वैतागले होते आणि मग त्याचा हनीमून साजरा झाला होता. तेव्हा नाही, पण आज मात्र अर्जुन पुराव्यासकट तावडीत सापडला होता त्यांच्या, तेही रेड हँड. आता मित्रांच्या पूर्वीसारख्या दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या, पण अर्जुन तो विषय काही काढत नव्हता. इतक्यात तिने अहो अशी हाक मारली. अर्जुनला ती अहो म्हणाली की खूप सुंदर वाटायचं. आणि एक जण म्हणाला, अहो जा हो, बघा काय म्हणत आहेत वहिनी. तसा त्याच्या पाठीत गुद्दा मारत उठला आणि म्हणाला, आलोच. तिनं भजी त्याच्या हातात दिली. त्यानं त्यातलं एक तिच्या तोंडात घातलं आणि तो गरमागरम भजी घेऊन वर आला. त्याच्या वासानेच पोटात कावळे ओरडत होते आणि सगळे त्यावर तुटून पडले. अर्जुन, काय झकास झाली रे भजी, मयुरी सुगरण आहे हां, एक जण म्हणाला. ए गाडवा, वहिनी म्हण, असं म्हणून अभिनं त्याचा कान पिळला. अर्जुन, पण आत्ताच तर तू खाली जाऊन सांगून आलास ना वहिनींना भजी करा म्हणून, मग इतक्या लवकर कशी झाली? ते तुला लग्न झाल्यावर कळेल की न बोलताही एकमेकांच्या मनातलं कसं ओळखायचं. म्हणजे अरे, मी खाली सांगायला गेलो आणि तिची भजी बनवण्याची तयारी झाली पण होती. काय सांगतोस काय, खरंच का? आता एवढ्या लवकर भजी आली हा पुरावा नाही का त्याचा? आणि सगळ्यांना पटलं की अर्जुन मयुरी ही जोडी मेड फॉर इच अदर का आहे ते, आणि का अर्जुन तिच्यावर इतकं प्रेम करतो. आम्हाला मिळेल का रे अशी मनकवडी बायको? मिळेल ना, त्यासाठी वडाला फेऱ्या मारत चला. हवी तर लग्न आधीची ही टिप्स समजा माझी. अर्जुन, पण आम्हाला ती गंमत ऐकायची आहे. आता वहिनी पण नाही तिथं, सांग ना. मग अर्जुनराव म्हणाले, अरे संसारात भांड्याला भांडं लागतं आणि आवाज होतो, तसं तोंडाला तोंड लागतं आणि होती जखम. भांड्याला भांडं लागणं जसं नॉर्मल असतं ना, तसंच तोंडाला तोंड लागणं हे पण नॉर्मलच असतं. आणि सध्या तरी तुमच्या तोंडाला भजीच लागू द्या, सध्या तरी तेवढंच बास आहे, असं तो म्हणाला. आणि वेळ आली की देईन सगळ्या टिप्स, तेही इन डिटेल्स. असं म्हणून अर्जुनने सगळी मजाच घालवली. आणि आपणही कोणाला मनातलं गुपित विचारत आहे, असं म्हणून सगळ्यांनी तो नाद सोडून भज्यांवर ताव मारला.